नमस्कार मंडळी. तर आजच्या भागामध्ये आपण अपरा एकादशी संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. तर वैदिक पंचांगानुसार यंदा अपरा एकादशी ही 23 मे रोजी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. तर मंडळी, या दिवशी जर आपण व्रत करून विधीपूर्वक भगवान विष्णू यांची पूजा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याबरोबरच आपल्या आयुष्यातील दुःख संकट यापासून आपल्याला मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्ती होते असे सांगितले जाते. तसेच या एकादशीच्या दिवशी विष्णू यंत्राची सुद्धा पूजा केल्यामुळे विशेष लाभ होतात अशी मान्यता आहे. याशिवाय अपरा एकादशी व्रताची पूजा ही अपरा एकादशीची कथा ऐकल्यानंतरच पूर्ण मानली जाते. तर मंडळी, म्हणूनच आज आपण अपरा एकादशी किंवा अचला एकादशी व्रताची कथा ही जाणून घेऊयात. एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्ण यांना विनंती केली की त्यांनी अपरा एकादशीची माहिती त्यांना सांगावी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजा, तुम्ही संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी खूप चांगली गोष्ट मागितली आहे. राजेंद्र, या एकादशीचे नाव अपरा आहे. ते अपार पुण्य देते आणि मोठ्या पापांचा नाश करते. तर मंडळी, आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून अनेक छोट्या मोठ्या चुका या घडत असतात. पण ह्यातून आपल्याला मुक्ती कशी मिळावी हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या सर्वांची उत्तरं ही अपरा एकादशीमध्ये दडलेली आहेत. तर अपरा एकादशीचे पुण्य हे अत्यंत मोठे आहे, कारण आपल्याकडून छोट्या मोठ्या चुका या घडतच असतात. त्यामुळे कलियुगासाठी तर अपरा एकादशी ही सर्वात मोठी मानली जाते. तर कोणत्या पापांपासून या एकादशीमध्ये मुक्तता मिळते ते आपण आता जाणून घेऊयात. ब्राह्मण हत्येच्या ओझ्याने ग्रस्त असलेला, दुसऱ्या कुळातील व्यक्तीचा खून करणारा, न जन्मलेल्या बाळाचा खून करणारा, दुसऱ्या व्यक्तीची निंदा करणारा आणि दुसऱ्या स्त्रीशी प्रेमसंबंध असलेला पुरुष अपरा एकादशीचे पालन केल्यामुळे त्याला निश्चितच या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच जो कोणी खोटी साक्ष देतो, खोटी मोजमापे वापरून ग्राहकांची फसवणूक करतो, नकळतपणे राजनैतिक मार्गाने आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ असल्याचे भासवून डॉक्टर म्हणून काम करतो, हे सर्व नरकात राहणारे प्राणी आहेत. परंतु अपरा एकादशीचे पालन केल्यामुळे ही पापे सुद्धा नष्ट होतात. जर एखादा क्षत्रिय धर्म सोडून युद्धामधून पळून गेला तर क्षत्रिय धर्मापासून भ्रष्ट झाल्यामुळे तो भयंकर पापापासून ग्रस्त होतो. जर एखादा शिष्य ज्ञान प्राप्त केल्यानंतर स्वतःच्याच गुरूंची जर टीका करत असेल तर तो देखील मोठ्या पापाने भरलेला असतो आणि भयानक नरकामध्ये तो जाऊन पडतो. परंतु अपरा एकादशीचे पालन केल्यामुळे अशा लोकांना मोक्ष देखील मिळतो. तर मंडळी, ही अशी छोट्या मोठ्या प्रकारची पापे ही आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होत असतात. पण या सर्वांची उत्तरं ही आपल्याला अपरा एकादशीचे पालन केल्यामुळे मिळतात. तर ही एकादशी आपल्या कलियुगासाठी तर अत्यंत उपयुक्त अशी एकादशी आहे. त्यामुळे ह्या एकादशीचे पालन हे सर्वांनीच केले पाहिजे. तर मंडळी, या एकादशीचे व्रत पालन केल्यामुळे आपल्याला कोणत्या प्रकारचे पुण्य मिळते हे आता आपण जाणून घेऊयात. तर मंडळी, माघ महिन्यामध्ये सूर्य हा मकर राशीमध्ये असताना प्रयाग येथे स्नान केल्यामुळे मिळणारे पुण्य, काशीमध्ये शिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळणारे पुण्य, तसेच गया येथे पिंडदान करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करणाऱ्या व्यक्तीला मिळणारे पुण्य, तसेच सिंह राशीमध्ये गुरु स्थित असताना गोदावरी येथे स्नान करणाऱ्या व्यक्तीला मिळणारे पुण्य, तसेच बद्रीनाथच्या प्रवासादरम्यान भगवान केदारनाथचे दर्शन आणि बद्री तीर्थाचे दर्शन घेतल्याने मिळणारे पुण्य, तसेच सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रामध्ये यज्ञ केल्यामुळे, तसेच हत्ती, घोडा, सोने यांचे दान केल्यामुळे मिळणारे जितके पुण्य आपल्याला मिळते तितकेच पुण्य आपल्याला अपरा एकादशीचे पालन केल्यामुळे मिळते. तर मंडळी, अपरा एकादशीचा उपवास करून आणि भगवान वामनाची पूजा केल्यामुळे व्यक्ती हा सर्व पापांपासून मुक्त होतो आणि श्री विष्णूची स्थिती प्राप्त करतो. तसेच
या कथेचे वाचन केल्यामुळे, श्रवण केल्यामुळे सुद्धा 1000 गायी यांचे दान केल्याचे पुण्य हे आपल्याला मिळते. तर मंडळी, आता आपण अपरा एकादशीची कथा जाणून घेऊयात. तर पौराणिक कथेनुसार महिध्वज नावाचा एक राजा होता. तो खूप दानधर्म करीत असे, पण राजाचा धाकटा भाऊ वज्रध्वज याच्या मनामध्ये आपल्या मोठ्या भावाविरुद्ध राग आला आणि त्याने एके दिवशी संधी मिळताच राजाचा वध केला. त्याने राजाचा मृतदेह हा पिंपळाच्या झाडाखाली नेऊन पुरला. अकाली मृत्यूमुळे राजाचा आत्मा हा भूत बनून पिंपळाच्या झाडावर राहू लागला. हा अतृप्त आत्मा ये जा करणाऱ्या लोकांना त्रास देत असे. एके दिवशी एक ऋषी तेथून जात होते. त्याने राजाच्या भूताला इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला. त्यासोबतच ऋषींनी अपरा एकादशीचे व्रत देखील राजाला दुष्ट आत्म्यांपासून मुक्त करण्यासाठी ठेवले. दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथी येताच ऋषींनी आपल्या व्रताचे पुण्य त्या राजाला राक्षसी आत्म्यापासून मुक्त करण्यासाठी दिले. तर एकादशीच्या व्रताचे पुण्य मिळाल्यामुळे राजा दुरात्म्यापासून मुक्त झाला आणि स्वर्गामध्ये गेला. तर मंडळी, एकादशीच्या दिवशी तांदूळ न खाण्याची कारण सुद्धा ही एका पौराणिक कथेशी जोडलेली आहेत. तर ती कथा सुद्धा आपण आता जाणून घेऊयात. तर महर्षी मेधा यांनी तांदूळ आणि जव म्हणजेच बार्ली याच्या रूपामध्ये पृथ्वीवरती जन्म घेतल्याचे मानले जाते. तर पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी देवी शक्तीच्या क्रोधापासून स्वतःला वाचवण्यासाठी योग शक्तीचा वापर केला आणि त्यानंतर ते पृथ्वीमध्ये लीन झाले. तर महर्षी मेधा यांचा देह हा पृथ्वीमध्ये लीन झाल्यानंतर तांदूळ आणि जव या रूपामध्ये त्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते. त्यामुळे एकादशीच्या दिवशी तांदूळ खाणे म्हणजे महर्षी मेधा यांचे शरीर हे सेवन करणे असे मानले जाते. या कथेमुळे तांदूळ आणि जव हे सजीव प्राणी मानले जातात आणि एकादशीला त्यांच्यापासून बनलेले हे अन्नपदार्थ म्हणून खाऊ नयेत अशी मान्यता आहे. एकादशीच्या दिवशी मांसाहार करणे हे वर्ज्य असल्यामुळे तांदूळ खाणे देखील वर्ज्य मानले जाते, कारण ते देखील एका प्रकारचे मांसभक्षण असे समजले जाते. तर मंडळी, एकादशीच्या दिवशी जसे तांदूळ खाणे हे वर्जित आहे, त्याचप्रमाणे इतर काही गोष्टी सुद्धा आहेत ज्या आपण एकादशीच्या दिवशी करू नयेत. तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आता आपण जाणून घेऊयात. तर एकादशीच्या दिवशी आपल्या शरीराचा कोणताही भाग कापणे हे अशुभ मानले जाते. जसे की नख कापणे, केस कापणे, दाढी करणे ह्या गोष्टी या दिवशी टाळाव्यात, कारण यामुळे व्रताचं पुण्य हे आपलं कमी होतं अशी मान्यता आहे. तसेच या दिवशी व्रत करणाऱ्यांनी दिवसा झोपू नये असे सुद्धा सांगितले जाते, कारण उपवासाच्या दिवशी झोपणे हा आळसाचा संकेत असतो. याशिवाय एकादशीच्या दिवशी देवघर आणि आपल्या घराची स्वच्छता ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. असे न केल्यामुळे आपल्या घराला वास्तुदोष हा लागू शकतो. याखेरीज या दिवशी केसावरून आंघोळ करणे, केसाला तेल लावणे, शरीराला तेल लावून मालिश करणे या सुद्धा गोष्टी टाळाव्यात, कारण असे केल्यामुळे या दिवसाचे पावित्र्य हे कमी होते असे मानले जाते. या दिवशी तामसिक भोजन करू नये असे सांगितले जाते. त्यामुळे या दिवशी कांदा, लसूण, मांस खाणे तसेच जमिनीमध्ये वाढणाऱ्या भाज्या म्हणजे बटाटा, गाजर इत्यादींचे सेवन सुद्धा करू नये. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. जय श्रीहरी.